रुद्र सर? हाँ सर, बोला की. हॅलो स्वीटी, एक प्रॉब्लेम झालाय. शुभंकर आणि श्रावणी दोघेही माझ्या पोलीस स्टेशनमध्ये आलेत त्या इंद्रनील विरुद्ध कंप्लेंट दाखल करायला. काय? तिची एवढी हिंमत कशी काय झाली? सर, तुम्ही तिला पोलीस स्टेशन मधून हकलवून लावा. असं कसं आकलून देणार आणि कुठल्या कायद्याच्या आधारे आकलून देऊ? मला काहीतरी ठोस कारण द्यायला लागेल. काय करायचं आता? सर, एक काम करा की तिच्याकडून का नाही खोटी खोटी तक्रार लिहून घ्या. नुसतं दाखवायला नाटक करूयात, हा? आणि मग नंतर आपण केस दाबून टाकू. पण तिला आत्ताच्या आत्ता तिथून हकलवून लावा प्लीज. हां ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. हां ठीक आहे. आता काय करू? होय, करून हिचं. पृथ्वी साहेबांचा कशापायी फोन यायला लागलाय? हा साहेब, बोला की. हॅलो स्वीटी, तू जिथे असशील ना तिथून ताबडतोब निघ आणि बंगल्यावर पोच. साहेबांनी अर्जंटली बोलवलंय तुला. का? काय झालंय? काय झालंय, कशासाठी बोलवलंय ते इथे आल्यावर कळेल तुला. आधी पोच. बर येतो. झाली ना तक्रार लिहून? मग आता कारवाई कधी सुरू करणार आहात? तुम्ही आत्ताच्या आत्ता चला आणि इंद्रनीलला अटक करा. चला. श्रावणी, कारवाई अशी लगेच सुरू करता येत नाही. त्याची काहीतरी प्रोसिजर असते ना. सगळं पेपरवर कंप्लीट करायला लागतं आम्हाला. आणि कोणालाही ताब्यात घेण्यासाठी तुम्हाला यायची गरज नसते. आमचं काम काय आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. ते तुम्ही सांगू नका. या आता. स्वीटी, माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दे. पेपरमध्ये छापून आलेल्या बातमीनुसार सानिकाचा विश्वासघात करणारा तुझा भाऊ इंद्रनीलच आहे ना? नाही साहेब, नाही. म्हणजे हे समजा खोट आहे. माझ्या भावानं काहीच नाही केलं. मी देवाची शपथ घेऊन सांगालोय, खरंच. माझ्या भावाची बदनामी करण्यासाठी का नाही मुद्दाम ती बातमी कोणीतरी छापली पेपरात. खोटं बोलू नकोस. हे पेपरवाले जर का पुरावा नसेल ना तर अशी बातमी छापणार नाहीत. मला सांग, ही बातमी त्यांनी अशीच छापली आहे का कोणाचं कारस्थान आहे? श्रावणीनं केलंय हे समज. माझ्यावरचा बदला घेण्यासाठी तिनं मुद्दाम हा समजा डाव रचलाय. त्याचा काय संबंध आहे? ठीक आहे, तुझा बदला घेईल. नाही, ती असं नाही करू शकत. बापरे, श्रावणी घराबाहेर पडून एवढे दिवस झाले तरी विश्वंभरच्या मनात तिच्याबद्दल सॉफ्ट कॉर्नर अजूनही आहे. तू माझी असिस्टंटच ना, म्हणून पत्रकारांनी मला घेरलं. नको ते प्रश्न विचारले. तेच सांगत होते मी तिला. स्वीटी, हे बघ, तुमच्या घरचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ना ते बाई तुमचे तुम्ही सोडवा. काय होतं, आम्हाला खूप त्रास होतो. एकतर त्या श्रावणीने शुभंकरशी लग्न केल्यापासून माझ्या भावाचं नाव मातीत मिळवलंय आणि आता हे तुमचं सगळं, म्हणजे आम्हाला किती त्रास होतो ग. मॅडम, पण माझा भाऊ निर्दोष आहे, खरंच सांगालोय. मला ठोस पुरावा हवाय मग याचा. एक काम कर, तुझ्या भावाची आणि त्या सानिकाच्या होणाऱ्या बाळाची त्याची DNA टेस्ट करून घे. त्याचे रिपोर्ट ना मला माझ्या इथे समोर हवे टेबलवरती. जर का त्या रिपोर्ट्स मध्ये तुझा भाऊ निर्दोष आढळला ना तरच या घराची पायरी चढायचीच. आता कामावरची गरज नाहीये, चल निघितनं. अरे विश्वंभर, मी काय म्हणते जरा ऐक. नंदा का बास, हा विषय संपला. मला आता काही ऐकायचं नाहीये. चल पृथ्वी. वा भैयासाहेब वा, चांगला निर्णय घेतलात. या स्वीटीला आणि तिच्या त्या नालायक भावाला असंच पाहिजे.
बिचारी सानिका, तिला आत्ता कुठे न्याय मिळेल? काय ग स्वीटी, आता काय करणार? विश्वंभरनी तर DNA टेस्ट करायला सांगितली. श्रावणीनं माझ्या भावाच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली ना. आता त्या शेलार कुटुंबाला सोडत नसतोय मी. बघाच तुम्ही. काय करतेयस? हॅलो, कान उघडं ठेवून ऐकायचं काय? तुमची ती 1.5 आणि सून माझ्या भावाच्या विरोधात कंप्लेंट करायला गेले पोलीस स्टेशनला. मुकटानं तिला केस मागं घ्यायला सांगायचे काय? जर तिनं असं नाही केलं नव तर सानिकाचं जगणं मुश्किल करून टाक ना. कुठं तोंड दाखवायच्या लायकीचं ठेवणार नाही तिला, ध्यानात ठेवा. वा वा वा, गुड मूव, गुड मूव. आता श्रावणीचं काही खरं नाही. आता राहिला प्रश्न विश्वंभरचा. त्याला कसं मॅनेज करायचं ते मी बघून घेईन. तू नको काळजी करूस. माझ्या भावाच्या विरोधात कंप्लेंट करायला गेले पोलीस स्टेशनला. मुकटानं तिला केस मागं घ्यायला सांगायचे काय? जर तिनं असं नाही केलं नव तर सानिकाचं जगणं मुश्किल करून टाकलं. सासूबाई, काय झालं? एवढ्या अस्वस्थ का दिसताय? का केलंस? का केलीस कंप्लेंट? पोलिसात जायला कुणी सांगितलं होतं? हा अधिकार कुणी दिला तुला? आई, अगं सारखा हात का उगारतेस तिच्यावर? सानिकाला न्याय मिळवून देण्यासाठी गुन्हा दाखल करायला गेलेलो आम्ही. आता स्वीटीने जर पुन्हा सानिकाची बदनामी करायचा प्रयत्न केला तर? तू बदनामी करायची तिथे ठरवलेच का? का तिला संपवायचंय तुला? सासूबाई, तुमचा खरंच गैरसमज होतोय. मी देवा शपथ सांगते, सानिकाची गेलेली अब्रू आणि तिचा स्वाभिमान परत मिळवून देण्यासाठी केली आहे तक्रार. त्या इंद्रनीलला शिक्षा व्हावी ना म्हणून करते हो मी हे सगळं. नको नको बाई, तिची अब्रू आता परत आणू नको. तुझ्यामुळं जे झालंय ना तेच बाद झालंय आम्हाला. तुझ्यामुळं आमच्या घराचं पार वाटोळं झालंय. आमच्या घराची बदनामी झाली, आमची बदनामी झाली. आता ही